जिथवर नजर जाईल तिथवर पसरलेला निळाशार समुद्र म्हणजे अनंततेचे प्रतीक. या समुद्राच्या लाटांशी झुंजणारा आणि तितक्याच ताकदीने उभा पद्मदुर्ग म्हणजे शिवरायांच्या शौर्याचे प्रतीक. त्या काळी या काळ्या कभिन्न खडकावर उभा हा दुर्ग म्हणजे सिद्धीच्या येथे असलेल्या सागरी वर्चस्वावर आळा घालण्यासाठी दिमाखात उभे असलेले एक पोलादी कवचच. आज याच आरमारी शिल्पाची सफर या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. नमस्कार आणि सुप्रभात. मी सान्वी. मी संकेत. गाथा महाराष्ट्राची या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. सध्या आपली अलिबागची सिरीज सुरू आहे आणि आज आपला अलिबागमध्ये तिसरा दिवस आहे. या भागामध्ये आपण मुरुड येथील पाण्यामध्ये बांधलेले पद्मदुर्ग आणि मुरुड जंजिरा या किल्ल्यांची भटकंती करणार आहोत. खरं तर 2019 पासून द फॅन्टॅस्टिक फोर या चॅनलची जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हापासून स्वराज्याचे दोन्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पद्मदुर्ग या किल्ल्याची ऐतिहासिक सफर आमची करायची इच्छा होती. पण तुम्हाला माहितीच आहे की आपलं चॅनल ते हॅक झाल्यामुळे गाथा महाराष्ट्राची हे चॅनल आपण पुन्हा नव्याने सुरू केलं आणि आमची या चॅनलच्या निमित्ताने ती इच्छा आज पूर्ण व्हायला निघालेली आहे. तेव्हा वेळ न घालवता सुरू करूया आपल्या पद्मदुर्ग आणि मुरुड जंजिऱ्याची ऐतिहासिक सफर. मुरुड पोहोचण्यासाठी अलिबाग एसटी बस डेपोमधून बसेस आहेत. मुंबईहून मुरुड 148 किलोमीटर तर पुण्याहून 170 किलोमीटर अंतरावर मुरुडचा समुद्रकिनारा आहे. मुंबईहून मुरुड यायचे असल्यास अजून एक ऑप्शन आहे, ते म्हणजे ट्रेन. मुरुडपासून जवळचे स्टेशन रोहा आहे. स्टेशन बाहेरूनच तुम्हाला बसेस किंवा टॅक्सी मिळतील ज्या तुम्हाला मुरुडपर्यंत सोडतील. आता आपण मुरुड बीचवर पोचलेलो आहोत आणि पद्मदुर्गवर जाण्यासाठी हे जे हॉटेल्स आहेत या हॉटेलच्या इथूनच खाली आल्यानंतर आपल्याला ह्या बाजूला एक काउंटर दिसतं. इथून आपण पद्मदुर्गवर जाण्यासाठी तिकीट घेऊ शकतो. 12 ते 15 लोक एका बोटीतून घेऊन जातात इथे आणि प्रत्येकी 300 रुपये शुल्क इथे आकारलं जातं. साधारण 10 ते 15 मिनटात आपण समुद्रावरती आतमध्ये पोचतो. माझ्या मागे पद्मदुर्ग दिसतो आहे. आता आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे. जर तुम्ही पद्मदुर्गला जाण्यासाठी येता इथे तर जेवढं लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर येण्याचा प्रयत्न करा. कारण आम्ही कॉल केला होता तर त्यांनी 8 वाजता या म्हणून सांगितलं होतं. आम्हाला थोडा लेट झाला आहे नेहमीप्रमाणे. तर एक बोट आता येते आणि ती बोट गेल्यानंतर आमचा प्रवास सुरू होणार आहे जो तुम्ही पुढे पाहाल व्हिडिओमध्ये. कोकण किनारपट्टीवर मुरुड जंजिऱ्याच्या सिद्धीचा भरपूर उपद्रव होता. ज्याप्रमाणे घरात उंदीर त्याप्रमाणेच स्वराज्यात सिद्धी असा महाराजांनी या सिद्धीचा उल्लेख केला होता. म्हणून सिद्धीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी राजापुरीच्या उरावर कासा बेटात खोल समुद्रात पद्मदुर्ग आकार घेत होता. कासा बेट खोल समुद्रात असल्यामुळे तेथे रसद पोचवणे फार गरजेचे होते आणि त्याचसाठी तो जो तिथे मागे सिद्धीचा महल दिसतोय जो सिद्धी पॅलेस म्हणून ओळखला जातो त्याच डोंगरावरती महाराजांनी साम्राजगड बांधला जेणेकरून कासा बेटावरती आकार घेत असलेला पद्मदुर्ग येथे रसद पोचवणे सोपे होईल. आमचा बोटीने प्रवास 15 ते 20 मिनिटांचा असणार होता. खरं तर जंजिरा किल्ल्याच्या तुलनेने येथे आपल्याला कमी गर्दी पाहायला मिळते. बऱ्याच लोकांना हे माहीतच नाही की पद्मदुर्गवर जाण्यासाठी सुद्धा बोट आहेत. ज्याप्रमाणे आपण जंजिरा पाहण्यासाठी वर्दळ करतो तशीच वर्दळ पद्मदुर्ग पाहण्यासाठी आणि त्याला समजून घेण्यासाठी व्हावी एवढीच इच्छा. पद्मदुर्ग पाहण्याचे स्वप्न आज आमचे पूर्ण होणार होते आणि तेथपर्यंत पोहोचण्याचा आनंद तुम्ही आमच्या चेहऱ्यावर पाहू शकता. कसा वाटतोय हा एक्सपिरियन्स? आज परत भीतीचं वातावरण दिसतंय. आज परत भीतीचं वातावरण दिसतंय. अरे महाराजांच्या गडावर चाललोय. या साईडने जातो. आता चालून चाललेत. पद्मदुर्ग
बोट आणि अथांग समुद्र यांचे समीकरण म्हणजे निसर्गाचे सौंदर्य, मानवी शौर्य आणि मराठा सागरी आरमाराचे प्रतीक आहे. पद्मदुर्ग मुरुड समुद्रकिनाऱ्यापासून जवळपास 3 किलोमीटर आत समुद्रात बांधला आहे. या अथांग समुद्रामध्ये बोटीमध्ये बसून जेव्हा आपण दुर्गाच्या दिशेने निघतो तेव्हा खरा थरार सुरू होतो. लाटांच्या तालावर हेलकावे खात जाणारी ती बोट म्हणजे मानवी जिद्दीचे प्रतीकच. समुद्रात वाऱ्यासोबत आणि लाटांची झुंजत पद्मदुर्गाच्या दिशेने जाणारी बोट मनात अनेक प्रश्न निर्माण करत होती. याच प्रश्नांची उत्तरे आम्ही शोधण्यासाठी निघालो होतो. पद्मदुर्गाचे दुसरे नाव कासा किल्ला असे होते. जंजिऱ्याच्या सिद्धीला शह देण्यासाठी या किल्ल्याची उभारणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. 17व्या शतकात मुरुड येथील जंजिऱ्याच्या सिद्धीचे या परिसरावर राज्य होते. कोकण किनारपट्टीवर त्यांनी उत्पात माजवला होता. प्रजेवर अत्याचार करणे, लुटमार करणे, धर्मांतर करणे असे अनेक छळ ते करत होते. सिद्धीच्या याच अन्यायावर पायबंद घालण्यासाठी आणि त्याला कायमचा शह देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1676च्या सुमारास कासा नावाच्या खडकावर पद्मदुर्ग याच्या उभारणीला सुरुवात केली. किल्ल्याच्या बांधणीचे काम रोखण्यासाठी सिद्धी जहाजामधून येऊन गोळीबार करायचे, पण महाराजांचे सुभेदार मायनाक भंडारी यांनी मोठ्या हिमतीने त्यांचे हल्ले तर परतवून लावलेच, पण त्याचबरोबर किल्ल्याचे बांधकामही पूर्ण करून दाखवले. पद्मदुर्ग म्हणजे केवळ दगडाच्या भिंती नसून मराठ्यांच्या बलाढ्य नौदल आरमाराची साक्ष देणारे एक जिवंत स्मारक आहे. पंधरा ते 20 मिनिटात स्पीड बोटने आपण पद्मदुर्गावर पोचलेलो आहोत आणि खरंच अभिमान वाटतो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे दुर्ग बांधलेले आहेत त्यापैकी हा एक दुर्ग आहे. आणि माझ्या मागे आता आहे हा पश्चिम दरवाजा आहे आणि ह्या पश्चिम दरवाजाच्या रक्षणासाठीच इथे त्याच्यासमोरच हा पडकोट बांधलेला आहे. आता हा पडकोट कशासाठी तर हा जर पश्चिम दरवाजा तुम्ही पाहिलात, शत्रूचे डायरेक्ट आक्रमण या दरवाजावर होऊ नये यासाठी ह्या पडकोटाची इथे उभारणी केलेली आहे. आणि हा सुद्धा एक स्वतंत्र दुर्ग आहे. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण पटापट शूट करणार आहोत, त्यामुळे आमचे प्रयत्न हे असणार आहेत की तुम्हाला पद्मदुर्ग आणि पडकोट हे दोन्ही दाखवणार आहोत. त्यामुळे चला पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पाने उलटण्यासाठी सज्ज होऊया. पश्चिम दरवाजाकडे आतमध्ये जाताना समोरच आपल्याला मुरुड जंजिरा दिसतो आहे आणि ह्याच्या बाजूकडील हा जो दुसरा डोंगर आहे इथंच छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्यगडाची बांधणी केली होती. जे मी बीचवरती म्हटलं की ह्या किल्ल्यावरती रसद पोचवण्यासाठी साम्राज्यगड उभारला होता, तर तो तिथं दुर्ग आहे. पश्चिम दरवाजाकडून आपल्या गडामध्ये प्रवेश झालेला आहे आणि गडामध्ये प्रवेश करताच पहारेकरांसाठीच्या देवड्या आपल्याला दोन्ही बाजूला पाहायला मिळतात. आणि इथे वरती दरवाजामध्ये जे होल्स दिसत आहेत ते इथे जे महाद्वार होतं त्या काळामध्ये त्याच्या बिजागरांना इथे आतमध्ये टाकण्यासाठी हे दगडाचे केलेले होल्स इथे पाहायला मिळतात आपल्याला. प्रवेशद्वारातून आत आल्यावरती समोरच आपल्याला ह्या चौथऱ्यावरती 2 भग्नावस्थेत तोफा पाहायला मिळत आहेत. 2 इथे आहेत आणि एक तोफ इथे आहे. ज्याप्रमाणे खांदेरी किल्ल्यावरती आपण पाहिलं होतं की तोफांवरती गंज लागला होता, तशीच दुरावस्था इथे सुद्धा झालेली आहे. तर पाहू आता काय काय आपल्याला वास्तू पाहायला मिळणार आहेत. या तोफांकडून आतमध्ये आल्यानंतर अजून 2 तोफा आहेत इथे आणि तसंच इथे पुढे आलो
की इथे एक वास्तू पाहायला मिळते. वास्तू फार काही मोठी नाही आहे, 2 खोल्या आहेत इथे आणि इथेही कमान आहे. तर बहुतेक ही वास्तू गडावरतीचे पहारेकरी होते किंवा जी शिबंदी होती त्यांच्या खोल्या असाव्यात. शिबंदीची घरे पाहून आपण गडाच्या दुसऱ्या महाद्वाराजवळ आलेलो आहोत. हा माझ्या मागे बघताय हा गडाचा पूर्व दरवाजा आहे आणि ह्या पूर्व दरवाजाकडेच जायच्या आधी इथे आपल्याला एक वास्तू पाहायला मिळते. हे त्या काळचं गडावरचं शौच खूप असावं, कारण ही जी तटबंदी आहे या तटबंदीवरती जे पहारेकरी होते त्यांच्यासाठी हे इथे शौचालय बांधलेलं होतं. टॉयलेट समोरच अजून काही वास्तूंचे अवशेष आहेत. ही सुद्धा वास्तू गडावरती जी शिबंदी होती त्यांचीच असावी, कारण इथे आपल्याला स्पष्ट पाहायला मिळते. इथे एक दरवाजा आणि खिडकी दिलेली आहे. आतमध्ये सुद्धा आल्यावरती इथे प्रत्येक खोलीसाठी दरवाजा दिलेला आहे. त्यामुळे जी गडावरती शिबंदी होती त्या शिबंदीसाठी ही वास्तू बांधलेली आहे. साधारण अशा प्रकारची या वास्तूची रचना आहे. कसा आहे सान्वी गडावर फिरण्याचा अनुभव? खूप काही माहिती मिळते फिरल्यानंतर. जे काही आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचली नव्हती ती त्यापेक्षा जास्त माहिती आपल्याला फिरल्यानंतर मिळते. आणि जगतोय आपण हा इतिहास इथे येऊन. सगळ्यांनाच नाही जगता येत असा इतिहास. त्यांच्यासाठी ज्यांना जगता येत नाही, ज्यांना इथे येता येत नाही, त्यांच्यासाठीच आपला हा प्रयत्न असतो की जेवढा शक्य होईल तेवढी चांगली माहिती देऊन महाराजांचा इतिहास पुन्हा एकदा जागा करायचा. सावकाशी या वास्तूकडून पुढे आल्यानंतर आपल्याला हे इथे पाण्याचं भलं मोठं टाकं पाहायला मिळते. पाणी पिण्यायोग्य नाही आहे, पण भरपूर खोल या पाण्याची खोली असावी आणि तिथे पायऱ्यासुद्धा दिलेल्या आहेत आतमध्ये जाण्यासाठी. घरांच्या वास्तूशेजारीच पाण्याची 3 भली मोठी टाकं पाहायला मिळतात. प्रत्येक टाक्याची खोली 15 फूट असून पाणी घेण्याकरता पायऱ्या बांधल्या आहेत. गडावर असलेल्या पाण्याच्या टाक्यांवरून त्या काळी गडावर केवढा राबता असणार हे लक्षात येते. याच टाक्यांतून निघालेल्या दगडापासून या संपूर्ण गडाची बांधणी केली गेली होती. पाण्याच्या टाक्याच्या बाजूला हा एक चौथर आहे. कदाचित गडावरची ही सदर असावी, कारण ज्याप्रमाणे ह्याचा एकंदर आवाज आहे त्याच्यावरून हेच कळतं आहे की ही गडाची सदर असणार. आणि तिथे सुद्धा एक तोफ आहे. पद्मदुर्ग कोकण किनारपट्टीवर आणि समुद्रातील सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा किल्ला होता. 9 एकरमध्ये पसरलेल्या या बेटाचा आकार एखाद्या फुललेल्या कमळासारखा असल्यामुळेच याला पद्मदुर्ग असे नाव दिले गेले होते. मुख्य किल्ल्याला 6 बलाढ्य बुरुज असून भक्कम तटबंदी अजूनही सुस्थितीत आहे. तटबंदीच्या बांधणीमध्ये चुना, शिसे यांचे मिश्रण ओतून ती आणखीन बळकट केली गेली आहे. आपण गडावरती अँटी क्लॉकवाईज फिरत आहोत. सुरुवातीला आपण खाली फिरणार आहोत आणि नंतर तटबंदीचं दर्शन घेणार आहोत. आपण आता ही वास्तू पाहिली जिथे शिबंदी होती. त्यानंतर इथे पाण्याचं टाकं पाहिलं आपण. कदाचित ही सदरेची वास्तू असावी, सदरेचा जोता असावा. इथून हा रस्ता आपल्याला तटबंदीवर घेऊन जातोय आणि थोडं पुढे आलं की ज्याप्रमाणे आपण त्या तटबंदीखाली वास्तू पाहिली तशीच सेम वास्तू इथे सुद्धा आहे.
आणि गडावरती जे पहारेकरी होते त्यांच्यासाठी महाराजांनी इथे शौचकूप बांधलेलं आहे. सिद्धीच्या हल्ल्यांना परतावून लावण्यासाठी जवळपास 100 तोफा आणि 500 ते 600 मावळ्यांची शिबंदी गडावर होती. त्यामुळेच तटबंदीवर पहारा देणाऱ्या मावळ्यांच्या प्रातर्विधीसाठी तटबंदीमध्ये ठिकठिकाणी शौचकूप बनवले होते. या बाजूला दिवे लावण्यासाठी केलेली जागा आहे. सदरेच्या बाजूला तटबंदी शेजारीच आणखीन एक विशिष्ट रचना असलेली वास्तू पाहायला मिळते. ही रचना पाहिल्यानंतर ही वास्तू नक्की कसली असेल हे कळत नाही, कारण आत येण्यासाठी फक्त एकच द्वार आहे आणि वास्तूच्या डाव्या बाजूला खिडक्या आहेत. कदाचित धान्य कोठाराकरता याचा वापर केला जात असावा. हे गडाचं पूर्वेकडील प्रवेशद्वार आहे. हे गडाचे मुख्य महाद्वार आहे. या महाद्वाराचे तोंड समुद्र किनाऱ्याच्या दिशेने असून बुरुज आणि तटबंदी यांच्यामध्ये थोडे आतल्या बाजूला हे द्वार असल्यामुळे हे प्रवेशद्वार शत्रूला दिसणे सहज शक्य नव्हते. महाद्वाराच्या दोन्ही बाजूला तेवढ्या पाहायला मिळतात. धान्य कोठार पाहून आपण गडाच्या डाव्या बाजूला चाललो आहोत. आपण या दरवाजाने गडावरती प्रवेश केला होता आणि त्याच्याच समोर ही वास्तू पाहायला मिळते आपल्याला. इतिहासकार या वास्तूचा उल्लेख मशीद असा करतात, कितपत सत्य माहीत नाही आहे. पण एकंदर जेव्हा आपण आतमधली रचना बघतो तेव्हा मशिदीची जशी रचना असते त्या प्रकारेच थोडंफार आतमधलं बांधकाम आपल्याला पाहायला मिळते. मशिदीच्या बाजूलाच इथे काही पुन्हा पडक्या वास्तूचे अवशेष आहेत. ही सुद्धा शिबंदीची घरेच आहेत. ही एक थोडी मोठी आहे वास्तू, कदाचित हे धान्य कोठार किंवा दारुगोळा कोठार असावं. हा पुन्हा इथे एक जोत आहे. मला प्रश्न पडला आहे की महाराजांचा इतिहास एवढा दुर्लक्ष करण्यासारखा होता का? कारण ही एकंदर परिस्थिती पाहिली गडाची, आपल्या प्रत्येक गडाची महाराष्ट्रातल्या, की वाईट वाटतं की हा एवढा जो लढा दिला महाराजांनी स्वराज्यासाठी, हा दिला कोणासाठी? कारण ह्यासुद्धा तोफा भग्नावस्थेत पडलेल्या आहेत. ज्याप्रमाणे खांदेरी किल्ल्याची परिस्थिती होती त्याचप्रमाणे या किल्ल्यावर सुद्धा आहे. याचं सुद्धा वरचं गंज निघत आहे. आणि इथून ही आतमध्ये ही बऱ्यापैकी मोठी वास्तू आहे. या वास्तूची रचना पाहिली असता याला कुठलीही खिडकी नाही आणि ही वास्तू तटबंदीमध्ये बांधली आहे. यावरून आपण हे दारुगोळा कोठार असणार याचा अंदाज लावू शकतो. पश्चिम प्रवेशद्वारा शेजारी असलेली ही वास्तू कारागृहाची आहे. कदाचित गडावर हल्ला करण्याकरता येणाऱ्या सिद्धींच्या सैन्याला येथे जेरबंद केले जात असावे. एका बाजूला एक अशा 8 खोल्या येथे आपल्याला पाहायला मिळतात. मुख्य किल्ला आतून पाहिल्यानंतर आपण आता तटबंदी पाहण्याकरता निघालो आहोत.
गडाची तटबंदी ही त्याच्या सुरक्षेचा सर्वात महत्त्वाचा भाग असते. शत्रूच्या हल्ल्यापासून आणि समुद्राच्या लाटांपासून संरक्षण करण्यासाठी अतिशय मजबूत आणि विचारपूर्वक बांधलेल्या तटबंदीची ही रचना होती. तटबंदीवर कुठेही उभे राहिले तर एका दृष्टिक्षेपात किल्ल्याचा संपूर्ण घेरा येत होता. तटबंदीला 6 भक्कम बुरुज असून 2 बुरुजांमधील अंतर 60 ते 70 फूट इतके असल्यामुळे समुद्रातून येणाऱ्या शत्रूचे हल्ले परतवून लावणे सोपे होत होते. कारण प्रत्येक बुरुजावर लांब पल्ल्याच्या तोफा ठेवण्यासाठी जागा, तर बंदुकीच्या नळीचे आणि बाणाचे तोंड जाईल एवढीच छिद्र होती. ज्याप्रमाणे तटबंदीच्या खालील बाजूला शौचकूप आहे, त्याप्रमाणे तटबंदीवरील पहारेकरांसाठी सुद्धा बुरुजामध्ये शौचकूप बांधलेले येथे पाहायला मिळतात. तटबंदीवरून गडामध्ये उतरण्यासाठी ठिकठिकाणी पायऱ्या आहेत. तटबंदीवरून चालताना त्याच्या ताकदीचा आणि रुंदीचा सुद्धा अंदाज येतो. किल्ल्याची वास्तू पाहून आपण पडकोट पाहण्यासाठी निघालो आहोत. मुख्य किल्ल्याच्या रक्षणासाठी पडकोटाची भूमिका ही फार महत्त्वाची असते. खरं तर पद्मदुर्गाच्या पडकोटाचा भाग म्हणजे एक स्वतंत्र किल्ला आहे. सध्या पडकोटाची बरीच तटबंदी ढासळली आहे, पण येथे एक बुरुज अजूनही सुस्थितीत आहे. पडकोटामध्ये आले असता डाव्या बाजूला पाकळी बुरुज आहे. या बुरुजाची तटबंदी गोलाकार आणि कमळाच्या पाकळ्यांसारखी असल्यामुळे याला पाकळी बुरुज किंवा पद्मबुरुज असे बोलतात. येथे असलेल्या खिडक्यांमधून तोफा आजही शत्रूचा वेध घेऊन आग ओकण्यासाठी सज्ज आहेत असे भासते. हा बुरुज जंजिरा किल्ल्याच्या दिशेने असल्यामुळे त्या काळी येथे पुरेसा राबता असावा, कारण याच बुरुजावर पहारेकरांसाठी शौचकूप देखील बांधलेले पाहायला मिळते. पद्मबुरुज किंवा पाकळी बुरुजाकडून पुढे आल्यानंतर आपल्याला जंजिराच्या दिशेने रोखलेल्या तोफा पाहायला मिळतात. पण पुढील तटबंदीचा बराचसा भाग ढासळल्यामुळे एक विदारक आणि मन सुन्न करणारे चित्र देखील मनाला खूप वेदना देते. थोडे पुढे आले असता गडावरील एकमेव कोटेश्वर आईचे मंदिर आहे. येथे आपल्याला शेंदूर लेपन केलेली एक शिळा पाहायला मिळते. मंदिरासमोरच पाण्याचे टाके आहे. पडकोटाची फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पडझड झालेली पाहायला मिळते. जेथे कधी काळी मावळे पहारा देत असायचे, ती जागा आता गवताने घेतली आहे. शत्रूवर धडाडणाऱ्या तोफा आता भग्न पावत चालल्या आहेत. शत्रूच्या हल्ल्यापासून रक्षण करणारी तटबंदी आणि बुरुज आता समुद्राच्या लाटांनी होणाऱ्या प्रहारामुळे ढासळत चालले आहेत. निसर्ग आपले काम करत आहे, पण आपल्याला आपली जबाबदारी केव्हा कळणार? आज हा किल्ला समुद्राशी आणि माणसाच्या मानसिकतेशी लढत आहे, आणि तोही एकटाच. मी तुमच्यासाठी लढलो, तुमचा इतिहास जपला. आता तुम्ही मला जपाल का? असे काहीसे बोलत नसावा का हा पद्मदुर्ग? जबाबदारी ओळखा आणि गडकिल्ले वाचवा, हीच एक कळकळीची विनंती आहे आपल्या सर्वांना. मित्रांनो, गडभ्रमंती आपली पूर्ण झालेली आहे. आशा करतो आमच्या नजरेतून आपल्याला घडलेले पद्मदुर्गाचे दर्शन नक्कीच आवडले असेल. खरं तर ही गडांची झालेली दुरावस्था पाहावत नाही आहे, पण जेवढा केवढा इतिहास राहिलेला आहे तो तरी आर्किओलॉजी डिपार्टमेंटने इथे लक्ष घालून हा जपून ठेवावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन इतिहास घेऊन. तोपर्यंत खुश राहा, हसत राहा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आम्ही आमच्या प्रत्येक व्हिडिओमधून एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो.
यासाठी तुमची देखील आम्हाला साथ हवी आहे. तेव्हा व्हिडिओच्या खाली हाईप असे नवीन ऑप्शन आले आहे, त्यावर तुम्ही क्लिक केले असता व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत होईल. तेव्हा जर व्हिडिओ आवडला असेल तर हाईप करायला विसरू नका.